नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। किरकोळ कारणातून तरुण युवक शेतकऱ्याचा खून, तिघांवर गुन्हा दाखल। वसमत प्रतिनिधी रवी कुंटे। वसमत तालुक्यातील कानोसा येथे किरकोळ कारणावरून मोटरसायकलला कट का मारला म्हणून तरुण शेतकऱ्याला थेट अंगावर जाऊन आरोपीने पाठीमागून खंजीर खुपसून 32 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील कानोसा दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगळवारी हा प्रकार घडल्यानंतर 24 एप्रिल रोजी नातेवाईकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत आरोपींना अटक करावी अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन केले। मोटरसायकलला कट का मारला म्हणून आरोपीने संगनमत करत रामकिशन तानाजी बंडे वय वर्षे 32 यास कानोसा येथील शेतातील आखाड्यावर जाऊन दोघांनी थापड बुक्क्यांनी मारहाण केली, तर आरोपी कृष्णा जमरे यांनी हातातील खंजीर पाठीमागून डाव्या भकाळीत मारून गंभीर जखमी केले। त्यानंतर आजूबाजूतील शेतकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या रामकिशन यास नांदेड येथे उपचारासाठी हलवले, परंतु उपचारादरम्यान रामकिशन बंडे याचा मृत्यू झाला। खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी 24 एप्रिल रोजी नातेवाईक व नागरिकांनी कुरुंदा पोलीस ठाणे गाठत तेथेच ठिय्या मांडला। जवळपास 4 ते 5 तास ठिय्या मांडून कानोसा येथील ग्रामस्थ ठाण्यासमोर बसले होते। गजानन बंडे यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा जमरे, नितीन बारसे व अन्य 1 जण अशा तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे, गजानन मोरे आदी पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांनी भेट दिली। आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, कुरुंदा, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।